नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर. प्रॉब्लेम क्रमांक 4 व लेक्चर क्रमांक 5 ला आपण सुरुवात करत आहोत. या प्रॉब्लेम क्रमांक 4 मध्ये नवीन काही गोष्टी पुन्हा यामध्ये ॲड झालेल्या आहेत की जसं मागील प्रॉब्लेम मध्ये 10% व्हॅल्युएशन ऑफ बिलो कॉस्टचा प्रॉब्लेम आपण बघितला. या प्रॉब्लेम मध्ये व्हॅल्युएशन ॲट 10% अबव कॉस्ट हा प्रॉब्लेम या ठिकाणी आपण बघणार आहोत. या प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट बुकचं जे पेज आहे त्याचा तुम्ही काढून घ्यायचा आहे. नेहमीप्रमाणे स्क्रीनशॉट काढल्यानंतर त्याची नोंद वहीमध्ये करायची आहे. त्यानंतर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉकचा स्क्रीनशॉट काढावा. व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक त्यानंतर पुढे ट्रेडिंग अकाउंट जे आहे याचा स्क्रीनशॉट काढा. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट, त्यानंतर मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट, त्यानंतर कॅल्क्युलेशन ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ क्लेम टू बी लॉज्ड आणि लास्ट ॲप्लिकेशन ऑफ अवरेज क्लॉज. याचा जो स्क्रीनशॉट आहे हा तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे. त्यानंतर आपण प्रॉब्लेमला सुरुवात करत आहोत. There was a fire in the godown of Atlas Trading Company, Ahmedabad on 31st December 2009, but the accounting record and subsidiary books were saved. The following accounting information was made available. स्टॉक दिलेले आहेत, परचेस आहे, रिटर्न आउटवर्ड आहे, कॅरेज इनवर्ड आहे, सेल्स आहे, नंतर रिटर्न इनवर्ड आहे, स्टॉक परचेसेस, रिटर्न टू सप्लायर, कॅरेज इनवर्ड, सेल्स फ्रॉम 1 जुलै, रिटर्न दिलेले आहेत. त्यानंतर देअर वॉज अ प्रॅक्टिस इन द फर्म ऑफ व्हॅल्यू ऑफ स्टॉक ॲट 10% अबव कॉस्ट. तुमचा जो स्टॉक जे आहे या स्टॉकची व्हॅल्यू 10% अबव कॉस्टच्या 10% जास्त. कॉस्ट प्राइस आपण 100 पकडतो, म्हणजे इथं स्टॉकचं जे मूल्यमापन आहे हे 110 रुपयांनी झालेलं आहे. स्टॉक वर्थ ₹4,000 वॉज सेव्ड. 4,000चा स्टॉक वाचलेला आहे. द अमाऊंट ऑफ द पॉलिसी वॉज ₹21,000. पॉलिसी अमाऊंट 21,000 आहे. इनकॉर्पोरेटिंग अँड अवरेज क्लॉज इन द पॉलिसी. अवरेज क्लॉज या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅल्क्युलेट द इन्शुरन्स क्लेम टू बी लॉज्ड विथ द इन्शुरन्स कंपनी फॉर लॉस ऑफ स्टॉक बाय फायर. डेट ऑफ फायर 31 डिसेंबर 2009 आहे. त्यानंतर सुरुवातीला जर आपण बघितलं तर स्टॉक ऑन 1 जुलै 2008 पहिला जो ॲटम आहे स्टॉक ऑन 1 जुलै 2008 आणि त्याच्यानंतर पुढील जो ॲटम आहे 7 नंबरचा, तिथे म्हटलं आहे स्टॉक ऑन 30 जून 2009. याचा अर्थ तुमचं जे मागील वर्ष जे आहे हे
मागील वर्ष ज्याला आपण प्रिव्हियस इयर म्हणतो हे आहे 1 जुलै 2008 टू 30 जून 2009. ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉकच्या डेटवरून आपण ओळखलं. मागील वर्ष 1 जुलै 2008 ते 30 जून 2009. करंट इयर 1 जुलै 2009 टू 31 जून 2009. हा तुमचा पिरियड आहे. मागील वर्षाची जी ट्रेडिंग अकाउंटची जी डेट आहे ती या प्रॉब्लेममध्ये आपली असणार आहे आता 30 जून 2009. 30 जून 2009 पर्यंतचे सगळे जे ट्रान्झॅक्शन आहे हे या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे. तसंच या प्रॉब्लेममध्ये रिटर्न इनवर्ड रिटर्न आउटवर्ड देखील आहे. अगोदर आपल्याला जे स्टॉक आहे या कॉस्टचं जे व्हॅल्युएशन आहे या ठिकाणी करायचं आहे. सिन्स स्टॉक आर व्हॅल्यूड ॲट या प्रॉब्लेममध्ये 10% अबोव्ह कॉस्टने आहे. 10% अबोव्ह कॉस्ट. 10% अबोव्ह कॉस्ट. ओके. Of their cost price is calculated as under cost price plus valuation at 10% above cost is equal to overvalued cost. 10% plus 10 तुमचा अबोव कॉस्ट आहे. टोटल होते याची 110 रुपये. म्हणून व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक आपल्याला करायचा आहे. ओपनिंग स्टॉकची डेट देखील तुमच्या समोर आहे, ती देखील आपण इथे लिहू शकतो. 1 जुलै 2008. त्यावेळेस व्हॅल्यू होती स्टॉकची 44,000 रुपये. 44,000 व्हॅल्यू होती. इफ आता आपली जी प्राइस जी आहे ओव्हर व्हॅल्यूड कॉस्ट ही 110 आहे. 110 रुपये असताना आपला स्टॉक जो होता हा 44,000चा होता. तर तुमची स्टॉकची व्हॅल्यू 100 रुपये असताना तुमच्या स्टॉकचं मूल्यमापन किती असेल हे यामध्ये आपल्याला शोधायचं आहे. मग तिरकस गुणाकार करायचा आहे. 100 गुणिले 44,000 डिवायडेड बाय 110 डिवाइड बाय 110. तुमचं जे उत्तर जे आहे कॅल्क्युलेटर तुमच्या समोर आहे ते येते 40,000 रुपये. म्हणजे स्टॉकचं व्हॅल्युएशन जास्त झालं होतं, 110 झालं होतं, तर 100ला स्टॉकची व्हॅल्यू येते 40,000 रुपये. नंतर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक त्याची डेट आहे 30 जून 2009. त्यावेळेस स्टॉकची व्हॅल्यू होती 30,800. सेम जसा ओपनिंग स्टॉकला तुम्ही कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्याच पद्धतीनं सेम कॅल्क्युलेशन या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. इफ 110ला जर तुमच्या स्टॉकचं जे व्हॅल्युएशन आहे हे 30,800 आहे
तर 100 रुपये कॉस्ट असताना तुमचं मूल्यमापन या ठिकाणी किती होईल हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. पुन्हा तिरकस गुणाकार 30,800 इंटू 100 डिवायडेड बाय 110. तुमचं जो स्टॉक आहे या स्टॉकचं मूल्यमापन येत आहे 28,000 रुपये. या पद्धतीनं कॅल्क्युलेशन ऑफ जो अबोव स्टॉक आहे याचं मूल्यमापन या ठिकाणी केलं जातं. दोन्ही स्टॉकचं मूल्यमापन मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. इयर एंडेडची तारीख आहे आपली 30 जून 2009. 30 जून 2009. 30 जून 2009 पर्यंत जी काही सिच्युएशन आहे या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. थोडासा मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागेल. तुम्ही माझ्याबरोबर कॉन्सन्ट्रेशन करून व्यवस्थित लिहित असाल. प्रॉब्लेमकडे आपण वळूया. सुरुवातीला दिलेला आहे स्टॉक ऑन 1 जुलै 2008 44,000 हा ओपनिंग स्टॉक आहे आणि ओपनिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन आपलं आलेलं आहे टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक जे आहे याचं व्हॅल्युएशन आपण काढलेलं आहे, ते आलेलं आहे 40,000 रुपये. ओपनिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन 40,000 रुपये. या प्रॉब्लेममध्ये परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्नचे देखील अमाऊंट आहेत. तुमच्यासाठी काही नवीन नाही त्या. त्यानंतर पुढे म्हटले परचेस फॉर द इयर एंडेड 30 जून 2009. 30 जून 2009 पर्यंतचे सगळे खर्च या ठिकाणी आपण घेत आहोत. इथं म्हणायचं आहे मग टू परचेसेस. या प्रॉब्लेममध्ये मी सांगितल्याप्रमाणे परचेस रिटर्न आहे. परचेस रिटर्न असल्यामुळे अमाऊंट आपल्याला इनरलाच घ्यावी लागेल 51,800. माझ्याकडं थोड्या मर्यादा येतात, तुम्ही वहीमध्ये सुटसुटीत स्क्रीनवर बघून लिहित असाल. 51,800. त्यानंतर पुढे म्हटलंय रिटर्न आउटवर्ड फॉर द इयर एंडेड 2008-2009. रिटर्न आउटवर्ड लेस करायचे आपल्याला परचेसेसमधून. लेस रिटर्न आउटवर्ड. रिटर्न आउटवर्ड रिटर्न आउटवर्डची अमाऊंट आहे 800 रुपये. रिटर्न आउटवर्ड 800 बरोबर 51,800 वजा 800 खाली राहिले 51,000 रुपये. त्यानंतर पुढे आपल्याला जायचंय. पुढे म्हटलंय कॅरेज इनवर्ड फॉर द इयर 2008-2009. म्हणजे ह्याच वर्षी प्रिव्हियस इयरलाच जे तुमचं कॅरेज इनवर्ड आहे याची अमाऊंट दिलेली आहे. कॅरेज इनवर्ड आपण ट्रेडिंग अकाउंटलाच घेतो. कॅरेज इनवर्ड असेल तर ट्रेडिंग अकाउंटला आणि कॅरेज आउटवर्ड असेल तर ते प्रॉफिट लॉस अकाउंटला आपण घेत असतो. कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड याची अमाऊंट आहे 9,000 रुपये.
यानंतर पुढे आपल्याला सेल्स फॉर द इयर एंडेड 30 जून 2009, 30 जून 2009 ची सेल्स दिलेली आहे. मी सांगितल्याप्रमाणे यामध्ये सेल्स रिटर्न सुद्धा आहेत. सेलची अमाऊंट आहे 90,700. ही अमाऊंट आपण इनरलाच घेणार आहोत, 90,700. त्यानंतर त्याच्याच खाली म्हटलं आहे रिटर्न इनवर्ड फॉर द इयर एंडेड 2008-2009. नंतर रिटर्न इनवर्ड जे आहे ते आपण लेस करत आहोत सेल्समधून. रिटर्न इनवर्ड सेल्समधून आपण लेस केले, त्याची रिटर्न इनवर्डची अमाऊंट आहे 700 रुपये. आउटरला खाली शिल्लक राहिले 90,000 रुपये. त्यानंतर पुढे जो स्टॉक आहे, स्टॉक ऑन 30 जून 2009 म्हणजे क्लोजिंग स्टॉक आहे, याची व्हॅल्यू दिलेली आहे बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू घेऊन टाकायची. मग जिचं कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे 30,800चा जो स्टॉक आहे ओव्हर व्हॅल्यूड तो झालेला आहे 28,000 रुपये. ट्रेडिंग अकाउंट जे आहे याचे एक्सपेन्सेस आपले संपलेले आहे. मी सांगितल्याप्रमाणे ट्रेडिंग अकाउंट जे आहे या ट्रेडिंग अकाउंटची जी साईट आहे ही क्रेडिट साईट हेवी येते 1,18,000 रुपये. 1,18,000, 1,18,000 या पद्धतीनं. कॅल्क्युलेटर तुमच्याकडे आहे, तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करून बघताय आणि जे उत्तर आहे टू ग्रॉस प्रॉफिट carried down. Gross profit carried down. ओके. 1,18,000मधून वरील अमाऊंट जर वजा केल्या तर आपलं उत्तर येत आहे ग्रॉस प्रॉफिट 18,000 रुपये. आपण इथं वरती इन द बुक्स ऑफ कंपनीचं नाव लिहिलेलं नाही, ते आपण लगेच त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. इन द बुक्स ऑफ ॲटलास कंपनी आपली आहे, ॲटलास ट्रेडिंग कंपनी. ॲटलास ट्रेडिंग कंपनी. ॲटलास ट्रेडिंग कंपनी अहमदाबाद. त्यानंतर पुढील स्टेप आपली आहे कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट. फॉर्म्युला तुमच्या समोर आहे ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट आत्ताच आपण कॅल्क्युलेट केला 18,000 रुपये. त्यानंतर सेल्सची जी व्हॅल्यू जी आहे ही रिटर्न इनवर्ड केल्यानंतर जी व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला घ्यायची असते. हे मी सुरुवातीला सुद्धा सांगितलेलं आहे. 100 सेलची व्हॅल्यू आपली आहे 90,000 रुपये. त्यानंतर जे आपलं जे उत्तर येणार आहे हे पर्सेंटेजमध्ये आहे. बघा किती टक्के येत आहे, 18,000 भागिले 90,000 गुणिले 100.
उत्तर येत आहे आपलं 20%. त्यानंतर पुढील आपलं अकाउंट आहे मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट फॉर द पिरियड म्हणजे करंट इयरचा पहिला दिवस किती सांगितला होता मी 1 जुलै 2009 आपलं करंट इयर सुरू होत आहे. टू डेट ऑफ हायरची जी डेट आहे इथं आपल्याला हे वर्ष जे आहे कॅल्क्युलेशनचं हे आपल्याला संपवायचं आहे. 31 डिसेंबर 2009 हा आपला मेमोरेंडम जे अकाउंट आहे याचा पिरियड आहे, दॅट इज डेट ऑफ हायर. आता मागील वर्षीचा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो साहजिकच या वर्षी टू ओपनिंग स्टॉक होईल. ओपनिंग स्टॉक त्याची व्हॅल्यू आहे 28,000 रुपये. 28,000 रुपये. त्यानंतर पुढे म्हटलंय ट्रायल बॅलन्सला परचेसेस फ्रॉम 1 जुलै 2009 टू 31 डिसेंबर 2009 त्याची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे 32,400 रुपये. टू परचेस व्हॅल्यू आहे, त्याच्यात रिटर्न आउटवर्ड असल्यामुळे आपल्याला ते लेस करायचे 32,400. पुढे म्हटलंय रिटर्न्स सप्लायर्स फ्रॉम 1 जुलै 2009 टू 31 डिसेंबर 2009. इथं बुकमध्ये व्हॅल्यू तुम्हाला कट केलेली दिसते, तिथं व्हॅल्यू 400 रुपये लिहून घ्यायची. कोणती? रिटर्न टू सप्लायर्स फ्रॉम 1 जुलै 2009 टू 31 डिसेंबर 2009 हे रिटर्न आउटवर्ड जे आपले जे आहेत याची व्हॅल्यू आहे 400 रुपये. प्रॉब्लेममध्ये ही सुधारणा तुम्ही करून घ्या. लेस रिटर्न आउटवर्ड याची व्हॅल्यू या ठिकाणी आहे पुस्तकामध्ये, तिथं काट मारलेली आहे, कदाचित कोणाकडनं तरी ते चुकून झालं असेल. 32,000 रुपये आपली व्हॅल्यू खाली शिल्लक राहिली. त्यानंतर पुढे म्हटलंय कॅरेज इनवर्ड फॉर द पिरियड 1 जुलै 2009 टू 31 डिसेंबर 2009. टू कॅरेज इनवर्ड त्याची अमाऊंट आहे 4,000 रुपीज. त्यानंतर पुढे म्हटलंय सेल्स फ्रॉम 1 जुलै 2009 टू 31 डिसेंबर 2009. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण सेल्स घेत असतो. बाय सेलची व्हॅल्यू आहे 50,800 लेस पुढे दिलं जे आपल्याला बघा. पुढे म्हटलंय
रिटर्न फ्रॉम कस्टमर फ्रॉम 1 जुलै 2009 टू 31 डिसेंबर 2009. म्हणजे रिटर्न इनवर्डची अमाऊंट देखील दिलेली आहे. रिटर्न इनवर्ड बघा, त्याची अमाऊंट या ठिकाणी आहे 800 रुपये. आउटरला शिल्लक राहिले खाली 50,000 रुपये. ट्रायल बॅलन्सचे जे सगळे एक्सपेन्सेस जे आहे ते या ठिकाणी आपण संपवलेले आहेत. नंतर जो एक्सपेन्सेस आपण या ठिकाणी नवीन आउटपुट करतो तो ग्रॉस प्रॉफिट जो रेट आहे तो आपण टाकून घेत असतो. मागील वर्षाच्या अंदाजावरून यावर्षी किती ग्रॉस प्रॉफिट या ठिकाणी आला याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. काय फॉर्म्युला आपला? सेलच्या किती टक्के घेणार आपण? किती आलाय ग्रॉस प्रॉफिट रेट आपला? जेवढा आपला ग्रॉस प्रॉफिट रेट आलेला आहे 20% ऑन सेल. सेलच्या 20% या ठिकाणी आपण घेणार आहोत ऑन सेल्स. सेल्स किती आहे आपली? दॅट इज सेल्स इज रुपीज 50,000. 50,000च्या 20% उत्तर येत आहे आपलं 10,000 रुपये. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड नेहमी हेवी असते. हे मी नेहमी मेन्शन करत आहे. 74,000 याची टोटल आहे. 74,000 आणि जे उत्तर येणार आहे बॅलन्सिंग फिगर, आपण ज्याला बाय स्टॉक असं आपण म्हणतो, कंसामध्ये आपण लिहितो नेहमी बॅलन्सिंग फिगर that is value of stock on the date of hire on date of hire. या पद्धतीनं आपल्याला जी बॅलन्सिंग फिगर आहे ही मिळेल. 74,000 मधून आपल्याला 50,000 रुपये लेस करायचे आहे. कॅल्क्युलेटर तुमच्याकडे आहे. 74,000 वजा 50,000, आपलं उत्तर या ठिकाणी येत आहे लॉस ऑफ स्टॉकची व्हॅल्यू 24,000 रुपये. या पद्धतीनं मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट जे आहे याचं जे कॅल्क्युलेशन आहे या ठिकाणी आपण संपवलेलं आहे. पुढील स्टेप आहे आपली कॅल्क्युलेशन ऑफ ॲक्च्युअल अमाऊंट टू बी लॉज्ड, स्टेटमेंट शोविंग क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक. आता व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ हायर, आत्ताच आपण बॅलन्सिंग फिगर शोधून काढली, त्याची व्हॅल्यू आहे 24,000 रुपये. तुम्ही सगळ्यांनी फॉर्मॅट लिहिलं असल्यामुळे तुम्हाला फक्त माझ्या बरोबर फक्त अमाऊंट आणि ॲटमच कॅल्क्युलेट करायचे आहे. त्यानंतर लेस स्टॉक सॉल्वेज. बघा, लास्ट पॅरेग्राफमध्ये स्टॉक सॉल्वेजची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. बघताय सगळे किती येते व्हॅल्यू स्टॉक सॉल्वेजची? किती दिली आहे? 4,000 रुपये. त्यानंतर
व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर किती उत्तर आलं? 24,000 वजा 4,000 20,000 रुपये. व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर आपली आलेली आहे 20,000 रुपये. आणि शेवटची स्टेप आपली आहे ॲप्लिकेशन ऑफ अव्हरेज क्लॉज. याचा फॉर्म्युला सगळ्यांचा आता पाठ झाला असेल. क्लेम इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवायडेड बाय व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर इंटू लॉस ऑफ स्टॉक. ठीक आहे. व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी लास्ट पॅरेग्राफमध्ये इन्शुरन्स पॉलिसी जी आहे याची व्हॅल्यू दिलेली आहे 21,000 रुपये. त्यानंतर आपला लॉस ऑफ स्टॉक जो आहे त्याचं कॅल्क्युलेशन आपण आत्ताच केलेलं आहे, ते आहे 20,000 रुपये. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. डेट ऑफ फायरच्या दिवशी स्टॉकची व्हॅल्यू किती होती हे आपल्याला बघायचं आहे. ती होती 24,000 रुपये. यानंतर तुमचं क्लेम जो आहे हे क्लेमचं आपलं अमाऊंट ऑफ क्लेम जो आहे याचं ॲन्सर तुम्हाला मिळतंय अमाऊंट ऑफ क्लेम. अमाऊंट ऑफ क्लेम इज इक्वल टू 17,500. या पद्धतीनं जो प्रॉब्लेम आहे हा या ठिकाणी संपलेला आहे. अतिशय थोडासा वेळ या प्रॉब्लेमला लागला कारण की यामध्ये व्हॅल्युएशन आपल्याला अबोव कॉस्टने करायचं होतं. रिटर्न आउटवर रिटर्न इनवर या ठिकाणी वाढले. जिथं जिथं तुम्हाला डाऊट असतील त्या ठिकाणी मला कॉल करावा. धन्यवाद.